मॉर्निंग ऑल, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल कुंडलेस. तर आज आहे 8 मार्च 2025 आणि आता वाजले सकाळचे 7. आम्ही एक ट्रिप प्लॅन केलेली आहे दत्त मंदिराला. तर तुम्हाला कळलंच आम्ही कुठं चाललो आहे. टॅगलाईनवरून तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठे चाललो आहे. तर आपली आता जर्नी आपण चालू करतो आहे, रेडी झालो आहे. आता सगळे रेडी होत आहेत आणि आपण आता निघूया आपल्या जर्नीला. गाडीचे किलोमीटर झाले आहेत 51,552 किलोमीटर्स. तर आपण जर्नी चालू करतो आहे पार्किंगमध्ये आता आम्ही. आणि चला आता फायनली निघू. आता आपण बघू शकता सूर्य उगवलेला आहे आणि आम्ही चालू आहे आमच्या सोसायटीमधून बाहेर. कसला मस्त दिसतं वातावरण, सकाळचं वातावरण आहे. मस्त असं सूर्य आहे बघा. तर हे आहे मानस लेक. आपण मानस लेक जवळून चालू आहे आता. किती प्रसन्न वातावरण आहे बघा तुम्ही. आता आम्ही खेळशिवापूर टोल नाका कंप्लीट केलेला आहे. आपण त्या पुढे आलो आहे आता. आता आपल्याला नाश्ता पाण्यासाठी जरा काहीतरी सोय बघायची आहे. बघू आता कुठं आपण थांबतोय. तर आपण थांबलो आता नाश्त्यासाठी. हे थांबलेत बाहेर आणि आपण चाललो आहे आता नाश्ता करायला. आपण थांबलोय भैरवनाथ मिसळ खंबाटकीच्या तिथे अलीकडे. यांचे मिसळ चांगली आहे खूप, तर तुम्ही येऊन ट्राय करू शकता इथे. तर चला आपण जाऊ आणि नाश्ता करू आता. चला जायचं का नाश्ता करायला? चला ना. मग काय ऑर्डर करायचे? मिसळ. काय मिसळ ऑर्डर करते आपल्यासाठी? तुला काय हवंय? मिसळ ऑर्डर करू आपण. अजून काय करायचं का ऑर्डर? चहा झाली वाटतं. मिसळ नाश्ता आलेला आहे इथं आता. लिंबू पे ना घास की नाही का आता? तर अशा तऱ्हेने नाश्ता बिस्टा झालेला आहे सगळा. मला ना पूर भरलं का? अजून काय का? हां नाही ना. जायचं का पुढे? मागं जायचं ना. इथं कशी पिते बघ. तर आता आम्ही आहे केडशिवापूरच्या इथे. नाश्ता बिष्टा सगळं झालेलं आहे. पाठीमागे नाश्ता केला. थोडंसं इथं शेत पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि प्रणिता चालली आहे आता त्या शेतामध्ये. तर बघा कसं चाललं आहे याचं काम. नुसतंच जाणार, नुसतंच परत येणार. काय करणार? बघा कसं चाललंय यांचं. तर चला मग आपण आपल्या प्रवासाला पुढचं चालू करूया आणि जाऊ पुढे आपण आता. बघा कसं वातावरण मस्त आहे. चल मग निघूया आपण आता. चला आता मग आपण आता निघू पुढे. गॉगल्स घातलेले आहेत. गाडी पण बंद करू आपण आणि निघू. रेडी का? सगळं खरेदी केलं? ओके. शेंगदाण्याची चटणी खरेदी केली आहे. मी काही खरेदी केलेली आणि बाकीच्या गोष्टी पण झालेल्या आहेत. आता आपण निघूया घरी. मध्ये थोडंसं थांबून जरा चहा किंवा काहीतरी बघू आणि निघू परत पुढे. जरा थोडंसं अजून 100 किलोमीटर गेल्यावरती नाही. इस्लामपूरच्या जवळ उसाचा रस. तर हा आहे समोरचा खंबाटकी घाट आणि आपण आता खंबाटकी घाटातून चालू आहे. काही दिवसच मिळतील आपल्याला आता या घाटातून जायला, कारण नवीन टनल आता चालू होतं त्या साईडला. आता चला एन्जॉय करू आपण तोपर्यंत आपला खंबाटकी घाट. इथं उसाचा रस प्यायला.
तर आता आम्ही आहे वाळवा आणि अंकलकोपच्या मध्ये आणि आम्ही रूट थोडासा वेगळा घेतला आहे. 2 रूट येतात औदुंबरला जायला. एक आहे सांगली आष्टामार्गावरून आणि एक आहे वाळवा आणि अंकलकोपवरून. तर आता आम्ही आलो आहे ते वाळवा आणि अंकलकोपच्या मध्ये आहे. एक ठिकाण दिसलं चांगलं म्हणून मी थांबलो इथं मस्तपैकी. तुम्हाला पण दाखवतो. हे बघा तुम्ही, नारळाची झाडं कशी सगळीकडे आहेत मस्त. त्या साईडला जी दिसते ती कृष्णा नदी आहे आणि ह्या साईडला जो जातो तो वाळव्याला जातो रोड आणि ह्या साईडला जो जातो तो अंकलकोपला जातो. तुम्ही बघू शकता की ऊसाची कापणी पण झालेली आहे. ऊस कापून नेलेला आहे लोकांचा आणि मस्तपैकी असं त्यांचं कुदपणी चालू आहे. मस्त गाणी चालू आहे. तर मग आपण आपली प्रवास चालूच ठेवूया. जास्त नाही, एक 15 ते 20 मिनटं राहिलेलं आहे. तर या झाडांना बाय बाय करू आणि निघू आपल्या पुढे. पण मस्त वातावरण आहे. तर हा जातो रोड भिलवडीला आणि ही आहे ती औदुंबरची कमान, दत्त देवस्थान औदुंबर. तुम्ही बघू शकता इथे. तर आपण चाललो आहे इथून साधारणतः जस्ट एक 850 किलोमीटरवरती आहे, 800 मीटरवरती. तर चला निघूया. हा रोड आहे जो औदुंबरला जातो. कमानीतून आत येतो आणि कमानीच्या खालून आल्यानंतर हा रोड जातो तो औदुंबर दत्त मंदिराकडे. बघू शकता आसपास शेती बिती मस्त आहे एकदम. इकडे द्राक्षाची शेती आणि ऊस हा खूप आहे. चला आपण तुम्हाला भेटू आपण दत्त मंदिराच्या इथेच. औदुंबरला आला तर आपण इथं पार्किंग करू शकतो आणि इथून समोरच आपल्याला जायचं आतमध्ये. कमान आहे, या कमानीतून आपल्याला आत जायचं आहे. तर आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहे आणि इथून बघू शकता इथं दुकानं पण आहे, दुकानं, आणि इथून तुम्ही खरेदी करू शकता सामान पूर्ण. चल अशा पायऱ्या आहेत. इथून तुम्ही येईल आणि हे आहे औदुंबरचं मंदिर. तुम्ही बघू शकता आवारा कसा आहे आणि ही आहे कृष्णा नदी. बघा कसं वातावरण आहे पूर्ण. आपण बघूया आता याचं की रांग कुठून लागली आहे ते. आपण आता दत्ताचं दर्शन घेऊया. इथे अशी रांग आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. आणि इथं आहे हे दर्शनासाठी रांग छोटीशीच आहे पण ठीक आहे, आपल्याला आपण दर्शन घेऊया. अशा प्रमाणे आम्ही दर्शन घ्यायला आलोय. नारळ वगैरे घेण्यापेक्षा दक्षिणा दिलेले कधीही चांगली. तर हे आहे मंदिर. आता माता भटजी आलेल्या आहेत आणि बघा तुम्ही नाही काढत. मंदिरात आल्यानंतर झाड आहे, त्याला फेऱ्या मारायच्या असतात. औदुंबराचं झाड आहे हे, ह्याला अशा फेऱ्या मारायच्या असतात. तुम्ही पाहू शकता बरीचशी लोक फेऱ्या मारतायत त्याला. उंच असं झाड आहे. अशा फेऱ्या मारतात त्याला. तुम्ही कितीही फेऱ्या मारू शकता तुमच्या ह्याच्यानुसार. जसं हे आहे त्याचं झाड आणि दर्शन घेतलं जातं आहे त्याचं. बघू शकता तुम्ही की कसं वाटतंय परिसर इथला कसा आहे तो. तर दर्शन झालेलं आहे आपलं इथलं आणि आपण आता चाललो महाप्रसादासाठी. चल जाऊया आपण आता. या साईडला आहे महाप्रसाद आणि हा आहे अन्नछत्र. हे नव्हतं इथं बसलेलो आपण इथं. चल
हे आहे महाप्रसादाचं ताट. महाप्रसादामध्ये तुम्हाला लापसी आणि भात आणि थोडीशी आमटी मिळते. खूप टेस्ट चांगली आहे आणि पोट भरलं जातं एवढ्याशा महाप्रसादाने. दत्त मंदिर म्हटलं तर कुत्री तर असणारच. भाविक येतात आणि आपल्या प्रसादाला काही भाग या कुत्र्यांना पण देतात. तर वरती जे दिसतंय ते दत्त मंदिर आहे औदुंबरचं आणि ही जी दिसते तुम्हाला ही आहे कृष्णामाई. ही आहे कृष्णामाई. संत वाहते कृष्णामाई. बघू शकता तुम्ही कसं आहे. हीच मजा आहे ती गावाकडची. मुलं बघा कशी एकदम पाण्यामध्ये पोहत आहेत. नदीच्या पाण्यामध्ये नदी पात्रात आहे. ही नदी पात्र आहे तुम्ही बघताय. पण हीच तर मजा आहे गावाकडची. उन्हाळ्याचे दिवस आणि नदी आणि नदीचं पाणी. अशा तऱ्हेनं आपलं औदुंबरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चालू आहे सांगलीला. कारण थोडंसं काम होतं आमचं. आम्ही तिकडं चाललो आता. चला तर आमचं सांगलीचं काम झालेलं आहे आणि आता साधारणतः वाजले 5:30. आम्ही चालू आहे आमच्या घरी इस्लामपूरला आणि तिथून मग थोडंसं पाहुण्यांच्या बरोबर थोडंसं गेट टुगेदर आहे. तर चला मग आपण आता आपल्या घरी जाऊया. जवळ आलो आहे आता आम्ही. घराच्या जवळ आलो आहे आणि आमचं सांगलीतलं काम पूर्ण झालेलं आहे. चला बाय बाय. तर घेण्यात आलेला आहे जिरा सोडा. सकाळी आपण इथंच होतो ना. सकाळी इथूनच गेलो आम्ही. असं सकाळी इथून चाललो आपण आणि वाळव्याला गेलो आपण इथून. आता इथून जिरा सोडा पितो आपण. काय पुढचं प्लॅन काय करायचं आता? घरी जायचं, फ्रेश व्हायचं आणि बघू. चला मग आपला थांबलेत आम्हाला जायचंय तिथे आता आणि आपला मग दिवस इथं संपू आजचा. चला तर आपला दिवस इथं संपूया. भेटूया उद्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे दुसरा दिवस आणि आज आलो आहे आम्ही दत्त टेकडीकडे. इस्लामपूरमध्ये एक चांगली अशी जागा आहे दत्त टेकडी. त्या दत्त टेकडीकडे आलेलो आहे आपण. चला आता वरती चढू आपण. सनराईज झालेला आहे तिकडे आणि आता आम्हाला चढायचं आहे वरती. तर चला मग. आसपास तुम्ही बघू शकता झाडे सुकली आता उन्हाळ्यामुळे आणि आता चढूया वरती आपण. अशा तऱ्हेने आता आम्हाला दत्त टेकडी चालू झालेली आहे चढायची. वरतीपर्यंत जायचं आहे आपल्याला आणि तिकडे होतोय तो सनराईज झालेला आहे. या चला चालत येतो दाखवतो. तिकडून चालत येतो आपण आणि इथं आल्यानंतर ह्या पायऱ्या संपतात. नंतर नॅचरल ट्रेल आहे वरती ते मंदिर आहे. तर आता ट्रॅकिंग चालू आहे आणि बघू शकता आता आपल्याला ऑलमोस्ट पोचलोच आहे आपण. चल आता ऑलमोस्ट फायनल टचला. हे आहे मंदिर आणि आपण चाललो आहे. बघू शकता कसं आहे. आणि आपण पोचलो आहे मंदिराजवळ. बघा व्ह्यू कसा आहे 360 डिग्री. सनराईज आणि ती आहे इस्लामपूर सिटी. बॅक साईडने अजून चांगला व्ह्यू येईल तिथून दाखवेनच तुम्हाला मी. आणि आहे मॅडम बसला थकलेले आहेत मॅडम. आता आपण पोचतोय ते बॅक साईडला मंदिराच्या बॅक साईडला. एक मिनिट तुम्हाला दाखवतोच मी कसं आहे. हे आहे मंदिर आणि आपण आता त्या साईडने असं चढून वरती येतो आहे आणि इथून आपल्याला असंच जायचं आहे बॅक साईडला. चला या. तर आलो आता आम्ही इथे. चला आता आपण हळूहळू पुढे पुढे सरकत जाऊ आपण. कसलं मस्त वातावरण आहे बघा. अशा प्रकारे दत्त टेकडीवरती
वॉक करताना. सकाळी सकाळी रविवारची सकाळ. मस्त सनराईज होतोय मागे आणि आम्ही आलो आहे आता दत्त टेकडीकडे. मस्त असं एकदम वातावरण आहे. सकाळचे 7 वाजून गेले असेल आता. तर आता आपण बॅक साईडला येतो थोडंफार आणि इथं ना एक ऐतिहासिक गुफा आहे इथं. ही आता पूर्ण मोजली आहे ॲक्च्युली, पण ही आहे ऐतिहासिक गुफा. तुम्हाला दाखवतो मी तिकडून जाऊन गेल्यानंतर दाखवतो त्या साईडने. पण ही आहे ऐतिहासिक गुफा आणि हे आहे वातावरण पूर्ण. बघा तुम्ही कसं वाटतंय. तर ही आहे इस्लामपूरची दत्त टेकडी. वातावरण बघा कसं वाटतं, एकदम फॉगी झालं. तिथं छोटंसं लेअर आली आहे पूर्ण. तर हे बघा, हे शिवकालीन भुयार होतं पहिलं. आता ते मुजलं पूर्ण ॲक्च्युली, पण शिवकालीन भुयार त्याचा वापर इथं केला जायचा पहिला, पण आता ते पूर्ण मुजून गेलं. ते पहिलं असं इथून ना आतमध्ये जाण्यासाठी वाट होती पूर्ण त्याची. आता ते पूर्ण असं मुजलं आहे पूर्ण ते सगळं. नाही तर पहिल्या वेळी तर तुम्ही पायऱ्या होत्या, ह्या पायऱ्या होत्या सगळ्या पूर्ण. आणि इथे ह्या पायऱ्या पण आहेत बघा, ह्या साईडला आणि ह्या साईडला. तर ही आहे बॅक साईड त्या दत्त टेकडीची. बघू शकता तुम्ही कसं वातावरण आहे पूर्ण. आणि तो जो त्या साईडला काही दिसतो तुम्हाला, मला माहीत नाही की कॅमेरामध्ये दिसते की नाही, पण तो आहे आपला पुणे कोल्हापूर हायवे त्या साईडला. आणि मुलं क्रिकेट खेळत आहेत तिथे. पूर्ण आज या वातावरणामध्ये आम्ही आलेलो आहे सकाळचे 7:30 वाजता. दत्त टेकडीवरती आम्ही इथं थोडा वेळ बसलो आहे आता आरामामध्ये. आणि खालीकडं तुम्ही वातावरण बघू शकता कसं आहे ते. थोडा वेळ बसू, थोडा वेळ रिलॅक्स करू आणि मग आपण जाऊ पुढे. हे आहे गणपती दत्ताचं मंदिर. तर हे आहे ते दत्त मंदिर. आत्ताच तुम्ही जाऊन बघितलं मंदिर आणि देव तिथला, आणि हा त्याचा पूर्ण परिसर आहे. आता आपल्याला जायचं आहे खाली. चला आपण खाली जाऊ आता. आपण इथून झालं का रेडी? चला. तर आज आहे 9 मार्च 2025 आणि सकाळचे साधारणतः 7:45 वाजलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता की हे आम्ही दत्त टेकडीला आलतो. तुम्हाला जसं माहिती आहे तसं इस्लामपूरमधली ही छोटीशी टेकडी आहे जी लोक इथे येतात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आणि जंगल ट्रेलसाठी. छोटीशी टेकडी आहे, एक 10-15 मिनटाचाच ट्रेक असतो इथे. पण वातावरण चांगलं असल्यामुळे लोक येतात, बसतात इथे. संध्याकाळी पण येतात, सनसेट बघतात. तर ही टेकडी अशी आहे की जिथून तुम्हाला सनराईज पण बघायला मिळतो आणि सनसेट पण बघायला मिळतो. त्यासाठी ही टेकडी खूप चांगली आहे. वन विभागाने मस्तपैकी आता झाडं लावलेली आहे तिथे लिंबाची त्यामुळं ते पण एक भारी वाटतं आहे. आणि थोडंसं जरा ऐतिहासिक रिझन पण आहेत पहिल्यापासून या टेकडीला. त्यामुळं टेकडी इथल्या इस्लामपूर परिसरातली चांगली फेमस एक पॉईंट आहे की जिथं लोक येऊन सकाळची मॉर्निंग वॉक, संध्याकाळची इव्हिनिंग स्पेंड करतात. छोटे छोटे फॅमिलीज येतात इथे, मस्त थोडंफार तर खाणं घेऊन येतात संध्याकाळचे. त्यामुळे संध्याकाळी बसून इथं वेळ पण खाल्ला जातो. त्यामुळं ते पण गोष्ट चांगली होती इथं. तर आजचा आपला इथंच ब्लॉग संपूया. आम्ही 8 तारखेला आलतो इस्लामपूरला. सांगलीला थोडंसं काम होतं, ते सांगलीचं काम केलं. संध्याकाळी फॅमिलीबरोबर गेट टुगेदर झालं आमचा. आणि आम्ही
इथं संध्याकाळचं टाईम स्पेंड केला फॅमिलीबरोबर पूर्ण. आता काय 9 तारीख आहे आज. सकाळची मॉर्निंग ही आमची अशी झालेली आहे 9 तारखेची. आता घरी जायचं आहे, फ्रेशअप व्हायचं आहे आणि मग आपल्याला आवरून निघायचं आपल्याला घरी पुण्याला. रिटर्न जर्नी आमची स्टार्ट होऊन जाईल. त्यामुळं हा व्हिडिओ आपण इथंच संपवूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोचू द्यात. तर चला मग, बाय बाय, टेक केअर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं कुठेही जरी आला तुम्ही तर स्वच्छता पाळा. तुम्ही बघू शकता की इथं स्वच्छता आहे, लोकांनी काही घाण केलेली नाही आहे जास्त. त्यामुळं खूप चांगलं आहे. लोक इथली खूप कॉपरेटिव्ह आहेत त्या गोष्टीमध्ये. लोक इथे येतात, मजा मस्ती पण करतात आणि आपल्याबरोबर आपलं जे काही कचरा आहे तो घेऊन पण जातात. त्यामुळे इथं आसपास कुठेही तुम्हाला जास्त असं कचरा बिचरा दिसत नाही आहे. तेवढंच चांगलं आहे इकडे. तर कुठेही अशा ठिकाणी गेलात तर कचरा करू नका. तर चला, बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट ट्रिपला. चला उतरा 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 आता. चला खाली, चला उतरा खाली. तिकडे आपली गाडी तिकडे पार्क केली आहे. आपल्या गाडीकडे जायचं आता आपल्याला. चला, बघू शकता कसं आहे. तिथून तर काय पायऱ्याचं थोडंसं आता अंतर राहिलेलं आहे. चला आपण पहिलं उतरून घेऊया. फक्त म्हणजे कुठल्या साईडने बघ तुला कम्फर्टेबल होतं त्याप्रमाणेच. जमतं का? हां, पायऱ्या आहेत पण तुटल्यात. हां, तर दगडात थोड्याफार जे काय पहिलं होतं तर तसंच आहे. हां, चढणं थोडं सोपं जातं, उतरणं अवघड जातं नेहमी. पाय सटकायची भीती असते म्हणून चढताना होतं हळूहळू यायचं, एवढं काही नाही त्यात, काही होत नाही. ग्रिप असते ना. जमतं का एक्सपिरियन्स? चला 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 चला, झालेलं तर पायऱ्या तर आलेल्याच आहेत आता एवढ्यात. तर हळूहळू आपण आपलं जाऊ खाली. हां, इथं थोडंसं पॅच ट्रिकी आहे, पण पाय आडवा टाक आणि थोडासा पॅच इथला जरा खतरनाक आहे. इथून काय तर पायऱ्या चालू झालेल्या आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे. जमतंय का? येतं पकडून पकडून. आडवा पाय टाक फक्त. ट्रॅकर्स आहेत तुम्ही, ट्रॅकर्स. चला, आणि आता आपण खाली येऊन पोचलेलो आहे. चला जाऊ खाली. आपली गाडी तिथं आहे, तर तिथं आहे आपली गाडी. गाडीला आपण जाऊ आता. पानकोंबडा दिसतंय का? गेला होता तो. चल गाडी चालू करू आणि निघू आता. चला, निघायचं का? हो हो, चला.